हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टँडर्ड 10th मराठी अक्षर भारती त्यातील 9वी कविता औक्षण। आज आपण या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। तर बघा, कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते? उत्तर बघा, जेव्हा मुठीमध्ये द्रव्य व शिरेमध्ये रक्त नसते तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते। नंतर बघा, सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते? उत्तर बघा, रणांगणात आजूबाजूला गोळीबार व धुराचे लोट येत असतात आणि तोफा धडधडतात, तेव्हाही लढत राहिल्यामुळे सैनिकाचे पाऊल जिद्दीचे वाटते। त्यानंतर बघा, डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते? उत्तर बघा, सैनिकाची विजयाची दौड हे दृश्य डोळे भरून पाहावे असे वाटते। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा। सैनिकाचे औक्षण केले जाते, केव्हा केले जाते? डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी। त्यानंतर आहे, कवितेतील दिनदुबळे म्हणजे सैनिकाच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासी। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, काव्य सौंदर्य। खालील ओळींचे रसग्रहण करा। अशा असंख्य ज्योतींचे तुझ्या मागून राखण, दिनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण। उत्तर बघा, औक्षण या कवितेत दिनदुबळे यांचा मार्मिक अर्थ कवयित्री इंदिरा संत यांनी सांगितले आहे। आम्हा भारतीयांचे आपल्या भारत देशावर अत्यंत प्रेम आहे। आमच्यापैकी काही जण असेही आहेत की ज्यांच्याकडे पैसा, अडका, संपत्ती कदाचित नसेलही, तसेच त्यांच्या शिरेमध्ये सळसळणाऱ्या रक्तातही नसेल, पण तरीही सीमेवर लढाईसाठी जाणाऱ्या जवानांबद्दल त्यांच्या प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे। लढाईसाठी जाणाऱ्या सैनिकांचे आपल्या डोळ्यातील ज्योतींनी ते औक्षण करत आहे। आम्ही सारे दिनदुबळे भारतीय लोक तुझे असे औक्षण करत आहोत। इथे दिनदुबळे म्हणजे कमजोर किंवा पैसे नसलेले गरीब असा अर्थ नसून दिनदुबळे म्हणजे ज्यांच्यामध्ये सैनिकांसारखे सामर्थ्य नाही, रक्तामध्ये उमेद नाही, पण सैनिकांच्या कार्याचा अभिमान आहे अशी जनता असा अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे। त्यानंतर आहे, सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो या विधानातील भाव स्पष्ट करा। उत्तर बघा, देशाच्या सीमेचे रक्षण करणारे सैनिक नेहमीच देशासाठी भूषणास्पद असतो। त्याच्या देशरक्षणाच्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात, अन्यथा परक्रिया, आक्रमण, लढाई या संकटांमुळे आपली सुरक्षता धोक्यात आली असते। ऊन, पाऊस, थंडी याला सामोरे जाऊन देशरक्षण हेच त्यांचे ध्येय असते। जीवावर उधार होऊन ते सीमेवर न डगमगता उभे असतात। त्यांचे कुटुंब, मुले, बाळे यांना ते महिनोमहिने भेटत नाही। देशरक्षणाच्या कर्तव्यासाठी अपात सौक्रियांनाही त्यांना भेटता येत नाही। खासगी आयुष्यात सुखाचा संपूर्ण त्याग करून केवळ सीमेवर हे जवान देशरक्षणासाठी सज्ज असतात। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कवितेच्या संदर्भात दिनदुबळे यांचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा। उत्तर बघा, औक्षण या कवितेत दिनदुबळे यांचा मार्मिक अर्थ कवयित्री इंदिरा संत यांनी सांगितला आहे। आम्हा भारतीयांचे आपल्या भारत देशावर अत्यंत प्रेम आहे। आमच्यापैकी काही जण असेही आहेत की ज्यांच्याकडे पैसा, अडका, संपत्ती कदाचित नसेलही, तसेच त्यांच्या शिरेमध्ये सळसळणाऱ्या रक्तातही नसेल, पण तरीही सीमेवर लढाईसाठी जाणाऱ्या जवानांबद्दल त्यांच्या प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे। लढाईसाठी जाणाऱ्या सैनिकांचे आपल्या डोळ्यातील ज्योतींनी ते औक्षण करत आहे। आम्ही सारे दिनदुबळे भारतीय लोक तुझे असे औक्षण करत आहोत। इथे दिनदुबळे म्हणजे कमजोर किंवा पैसे नसलेले गरीब असा अर्थ नसून दिनदुबळे म्हणजे ज्यांच्यामध्ये सैनिकांसारखे सामर्थ्य नाही, रक्तामध्ये उमेद नाही, पण सैनिकांच्या कार्याचा अभिमान आहे अशी जनता असा अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, देशसेवा हीच ईश्वर सेवा असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हाला काय करावेसे वाटते ते लिहा। उत्तर बघा, देश हा देव समजून सैनिक देशाची सेवा करत असतात। त्याचे हे काम अतुलनीय आहे। अनेक महिने ते आपले घरदार, कुटुंब सोडून सीमेवर लढत असतात। ऊन, थंडी, पावसाची तमा न बाळगता देशासाठी प्राण अर्पण करायला तयार होतात। अशा वेळेस आम्ही त्यांच्या या गुणांचे कौतुक भेटकार्ड देऊन करू शकतो। 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी त्यांना शुभेच्छा कार्ड पाठवू शकतो। रक्षाबंधनच्या दिवशी त्यांना राखी पाठवू शकतो। मकर संक्रांतीला सीमेवर जवानांसाठी तिळगुळ पाठवून स्नेह प्रकर्षित करू शकतो।
त्यांच्या शहरातील व गावातील कुटुंबाकडे स्नेहभेट देऊन त्यांच्या कुटुंबाची ख्याली खुशाली विचारू शकतो, त्यांच्याशी प्रेमाचे अतूट नाते जोडू शकतो। अशा प्रकारे आज आपण औक्षण या कवितेचा स्वाध्याय बघितला। If you like this video, then please like, subscribe, share and also don't forget to comment. Thanks for watching.